सोलापुरात केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। केळी उत्पादकांना 3 ते 5 रुपये प्रति किलो दराने केळी विकावी लागते। त्यामुळे केळी उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत। नाशिकमधील लासलगाव, येवला, मनमाड या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रचंड घसरले। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। तर 12 सप्टेंबरपासून कांदा भाव वाढीसाठी सर्व नेत्यांना सतत फोन करून आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली। भंडाऱ्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना युरिया खताच्या टंचाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडले। त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून युरिया निर्मिती आणि वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमध्ये अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला। पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं। मात्र अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम रखडले। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। वाशिममध्ये सततच्या पावसामुळे सीताफळ बागांचं प्रचंड नुकसान झालंय। पावसामुळे 60 ते 70% सीताफळ खाली गळून पडली आहे। त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे। रत्नागिरीच्या खेडशी गावातील डफळचोळवाडी या परिसरात गव्यांचा उपद्रव वाढलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। या गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले असून वन विभागाने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स, पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।